चला तर आज तुम्हाला घेऊन जाते मी आमच्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात. तर म्हटलं जातं की अमरावतीचं नाव अंबादेवी मंदिरावरनच पडलेलं आहे आणि हे मंदिर महाभारताच्या काळाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. असेही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका त्यांनी अंबादेवी मंदिरात पाठवली होती. खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे आणि आता थोडं नवीन केलेलं असल्यामुळे इथले नक्षीकाम तर अतिशय सुरेख केलेले आहे. इथे अंबादेवी आणि त्यांची बहीण एकविरा देवी या दोघींची सुद्धा मंदिरे आजूबाजूलाच आहेत आणि इथली गंमत म्हणजे इथे खाली एक गुफा सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की रुक्मिणीला श्रीकृष्णाने लग्न करून इथूनच पळवून नेलेलं होतं, कारण रुक्मिणीचं माहेर हे विदर्भातलंच कौंडण्यपूर इथलं होतं. आम्ही नेहमी येतो तेव्हा इथली ती गुफा बघून आश्चर्यचकित होऊन जातो. हीच ती गुफा ज्याबद्दल मी बोलत होते. आता माहिती नाही ती अस्तित्वात आहे पण की नाही पुढे जाऊन, पण इथे तरी ती राखून ठेवलेली आहे. अजून एक गंमत म्हणजे ही जी विष्णूची मूर्ती आहे ही सुद्धा येथील उत्खननामध्ये सापडून आली आहे आणि ही पण खूप पुरातन काळातली आहे. या अंबादेवी संस्थानाने सगळ्या गोष्टी अशा छान जपून ठेवलेल्या आहेत आणि हे बघून मला खूप गर्व वाटतो की मी अमरावती मधली आहे. बऱ्याच लोकांना अमरावती बद्दल या गोष्टी माहिती नाही आहे, पण आम्हाला इथे येऊन इतकं छान वाटतं की आम्ही आठवड्यातून 1-2 वेळा तरी येतो, कारण हे मंदिर सिटीच्या एकदम मधोमध आहे आणि आमच्या घरापासून सुद्धा खूप जवळ आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा.